पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर। संपर्क 8108 1763 65। राहुरी तालुका राजमाता जिजाऊ पतसंस्थेचे सर्व संचालक आणि कर्मचाऱ्यांवर अपहाराचा गुन्हा दाखल झाला। या पतसंस्थेमध्ये स्वतःच्या फायद्यासाठी 46,45,798 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये चेअरमन, व्हाईस चेअरमन, मॅनेजर आणि सर्व संचालक मंडळावर अपहाराचा गुन्हा दाखल झालाय। तर दाखल आरोपींमध्ये महिला संचालक मंडळाचा देखील समावेश आहे। यापूर्वी राहुरी पोलिसांमध्ये याच पतसंस्थेतील अपहार प्रकरणी चेअरमन, व्यवस्थापक आणि काही संचालकांवर गुन्हा दाखल झाला होता। तर यातील आरोपी अजूनही जेलची हवा खात आहेत आणि आता अन्य संचालक देखील अपहार प्रकरणामध्ये अडकल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये सनदी लेखा परीक्षक सुरेश ज्ञानदेव डवले यांनी फिर्याद दिली। राहुरी तालुका राजमाता नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये कारभारी बापूसाहेब फाटक, राहणार टाकळीमिया, भाऊसाहेब तुकाराम येवले, राहुरी नांदूर रोड, तालुका राहुरी, शरदराव लक्ष्मण निमसे, राहणार सह्याद्री नर्सरी, नगर मनमाड रोड, अस्तगाव माथा, तालुका राहुरी, सुनील नारायण भोंगळ, राहणार भोंगळ वस्ती, पाटाजवळ, जोगेश्वरी आखाडा, तालुका राहुरी, उत्तम दत्तात्रय तारडे, राहणार केंदळ बुद्रुक, हनुमान मंदिराजवळ, तालुका राहुरी, सुरेखा संदीप सांगळे, राहणार प्रगती विद्यालयाजवळ, राहुरी, मंदाताई शरद निमसे, राहणार सह्याद्री नर्सरी, नगर मनमाड रोड, अस्तगाव माथा, तालुका राहुरी, दादाभाऊ भाऊ यादव, राहणार महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मिथिला मार्ग, तालुका राहुरी, वसंतराव कृष्णराव झावरे, राहणार सेंट्रल बँकेसमोर, कासार गल्ली, तालुका राहुरी, संजय एकनाथ शेळके, राहणार शिवनेर पुलाजवळ, राहुरी खुर्द, तालुका राहुरी, किशोर सखाराम जाधव, राहणार येवले आखाडा, तालुका राहुरी, मंगलाताई भाऊसाहेब साबळे, राहणार शाहूनगर, तालुका राहुरी, प्रतिभाताई संजय पवार, राहणार आनंद ऋषी उद्यानाजवळ, स्टेशन रोड, तालुका राहुरी, दीपक सुखलाल बोरा, राहणार बोरा मेडिकल, मेन रोड, राहुरी यांनी स्वतःच्या फायद्यासाठी 46,45,798 रुपयांच्या रकमेचा अपहार केलाय। यावरून त्यांच्यावर राहुरी पोलिसांमध्ये अपहाराचा गुन्हा दाखल झालाय। राहुरी तालुका राजमाता जिजाऊ पतसंस्थेत झालेल्या घोटाळ्याबाबत दुसरा गुन्हा काल दिनांक 6 रोजी ऑडिटर सीए असलेले श्री सुरेशराव डवले पाटील यांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे दाखल केलेला आहे। हा गुन्हा MPID ऍक्ट 1999 महाराष्ट्र ठेवीदार आर्थिक हितसंबंधाचे संरक्षण कायदा हे कलम लावून सदर 46 लाख रुपयांचा गुन्हा ऑडिटर डवले पाटील यांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे काल दाखल केला। तरी राजमाता जिजाऊ पतसंस्थेतील भ्रष्टाचार 2021 मध्ये उघड होऊन त्यामध्ये ठेवीदारांच्या मागणीनुसार सरकारी ऑडिटर संजय पांडू धनोडे यांची नेमणूक त्या ठिकाणी रिऑडिटसाठी करण्यात आली। संजय धनोडे यांनी पतसंस्थेतील 16 ते 21 या कालावधीत ऑडिट करून 7.5 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी उघड केला। परंतु धनोडे साहेबांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल करताना जाणीवपूर्वक संचालकांची नावे गुन्ह्यातून वगळली। त्यामुळे आम्हा ठेवीदारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला। आम्ही त्याच्या लेखी तक्रारी वरिष्ठ कार्यालयांकडे केल्या। कारण सर्व संचालकांच्या सह्या असताना, त्यांच्या सर्व कार्यात सहभाग असताना, प्रोसिडिंग बुकवर सह्या असताना, सर्व मिटिंगला ते हजर असताना धनोडे साहेबांनी त्यांना 16 ते 21च्या 7.5 कोटी रुपयाच्या गुन्ह्यातून, फौजदारी गुन्ह्यातून त्यांची नावे त्या ठिकाणी वगळून चेअरमन, व्हाईस चेअरमन, व्यवस्थापक, 3 कर्मचारी व 3 ऑडिटर अशा लोकांवर गुन्हा दाखल केला। परंतु सहकार कायद्यानुसार सर्व संचालक त्यामध्ये त्या गुन्ह्यात समाविष्ट होणे अपेक्षित होते। परंतु धनोडे साहेबांनी तो गुन्हा त्या ठिकाणी जाणीवपूर्वक केला नाही असा आमचा आरोप आहे। आणि नुकतेच सीए असलेले ऑडिटर सुरेशराव डवले यांची नेमणूक आपण ठेवीदारांच्या मागणीप्रमाणेच त्या ठिकाणी झाली होती आणि त्यांचा ऑडिटचा कार्यकाळ हा 2021 ते 23 असा 2 वर्षाचा होता। आणि या 2 वर्षात
46 लाख आणि काही रुपये इतक्या रुपयांचा भ्रष्टाचार डवले साहेबांनी त्या ठिकाणी उघड केला आणि सर्व पुरावे त्यांच्या ऑडिटमध्ये त्यांनी ते सादर केले आणि तो गुन्हा काल 6 तारखेला राहुरी पोलीस स्टेशनमध्ये नोंदला आणि डवले पाटलांनी सदर गुन्हा नोंदताना पतसंस्थेचे सर्व संचालक, चेअरमन, व्हाईस चेअरमन, मॅनेजर असे आणि सर्व संचालक बॉडी कर्मचारी अशा एकूण 14 लोकांवर MPID ऍक्ट 1999, महाराष्ट्र ठेवीदारांचे आर्थिक हितसंबंध कायदा 1999 अंतर्गत सदर गुन्हा काल त्या ठिकाणी दाखल झालेला आहे. तर सदर ऑडिटर डवले पाटील यांच्या आम्ही संपर्कात होतो. गुन्हा दाखल करायच्या अगोदर संचालकांना ती बातमी समजल्यामुळे त्यांनी डवले पाटलांवर प्रचंड दबाव त्या ठिकाणी आणला. गुन्हा दाखल करू नये म्हणून त्यांना भरपूर आमिषे प्रलोभने दाखवली. काही संचालकांनी त्यांना दमबाजी सुद्धा केली की तुमच्यावर आम्ही आबरू नुकसानीचा दावा दाखल करू. परंतु डवले पाटील यांनी अतिशय निर्भीडपणे, प्रामाणिकपणे आपल्या कामाशी एकनिष्ठ राहून कुठल्याही आमिषाला, प्रलोभनाला बळी न पडता, कुठल्याही धमकीला भीक न घालता सर्व संचालकांवर पुराव्यानिशी त्या ठिकाणी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्यांनी जे पुरावे घेतलेले आहेत ते पुरावे धनवटे साहेबांना सुद्धा लागू होते. परंतु त्यांनी ते पुरावे का घेतले नाहीत? कारण पतसंस्थेचा जो अगोदरचा 21 ते 16 ते 21चा जो गुन्हा आहे 7.5 कोटीचा, त्यामध्ये 7.5 कोटीपैकी 6.5 कोटी रुपये हे कधी वसूल न होणारी रक्कम आहे. कारण यामध्ये संचालक, त्यांचे नातेवाईक यांच्याकडेच पतसंस्थेच्या स्थापनेपासूनचे कर्ज आहेत. जे कर्ज वसूल करण्यासाठी पतसंस्थेने कुठलेही प्रयत्न केलेले नाहीत. पतसंस्थेचे कॉम्प्युटरचे ऑडिट संचालकांनी जाणीवपूर्वक कधीही केलेले नाही. त्या पतसंस्थेच्या कॉम्प्युटरमध्ये, त्या सॉफ्टवेअरमध्ये किती मागे जाऊन काही बदल करू शकतो अशा प्रकारचे ते सॉफ्टवेअर आहे. पतसंस्था 21ला बंद झाल्यानंतर व्हाईस चेअरमन शरद निमसे यांनी ते कॉम्प्युटर घरी नेऊन त्यांचा मुलगा विक्रांत निमसे यांनी त्याचा पासवर्ड टाकून ते सॉफ्टवेअर तिथं उघडले होते आणि भरपूर फेरबदल त्या ठिकाणी त्यांनी केले. मॅनेजरच्या नावावर 4.5 कोटी रुपये त्या ठिकाणी त्यांनी कर्ज दाखवले. त्याला कुठलंही कागदपत्र जोडलेले नाही, असे बोगस कर्ज दाखवले. हे सर्व बाबी पोलीस तपासात निष्पन्न झाल्या आणि डवले पाटलांच्या ऑडिटमध्ये हे सर्व पुरावे आलेले आहेत. त्यामुळे डवले पाटलांनी 14 लोकांवर, सर्व संचालकांसह गुन्हा दाखल केला. धनवटे साहेबांनी केला नाही. त्यामुळे आम्ही लवकरच हायकोर्ट, नगर कोर्ट या ठिकाणी वकील साहेबांच्या सल्ल्याने पूर्वीचे ऑडिटर धनवटे यांच्यावर रिट पिटिशन दाखल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याबाबत कारवाई करणार असून 16 ते 21च्या 7.5 कोटीच्या भ्रष्टाचाराची केस अहमदनगर येथील सेशन कोर्टात सुरू असून सर्व ठेवीदारांनी ठेवीदार बचाव कृती समितीमार्फत अहमदनगरचे ज्येष्ठ विधिज्ञ श्री सुभाषराव काकडे साहेब यांची त्या ठिकाणी ठेवीदारांची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी नेमणूक केलेली आहे आणि नगरची केस त्या ठिकाणी सुरू असून ठेवीदार अतिशय तीव्रतेने ती केस लढत आहेत आणि मला ठाम विश्वास आहे की ठेवीदारांच्या या लढ्यास भविष्यात नक्कीच येशील. ह्या भ्रष्टाचारी संचालकांना त्यांच्या पापाचे फळ मिळून ते भविष्यात जेलमध्ये जातील आणि ठेवीदारांचा जो कष्टाचा पैसा आहे त्या ठिकाणी अडकलेला आहे. 3 ठेवीदारांचा त्या ठेवी अडकल्याच्या तणावामुळे मृत्यू देखील झालेला आहे. ठेवीदार प्रचंड हालकीचे जीवन जगत आहे आणि हा कष्टाचा पैसा ठेवीदार बचाव कृती समिती भविष्यात कायदेशीर लढा देऊन त्या ठिकाणी वसूल केल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास मला या ठिकाणी वाटतो. पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन, प्रगतीशील शेतकरी भाऊसाहेब येवले व व्यवस्थापक कारभारी फाटक हे गेल्या 1 वर्षापासून मागच्या 7.5 कोटीच्या अपहाराच्या गुन्ह्यात जेलमध्ये असून इरिगेशन विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर शरद निमसे हे 3 महिने जेलमध्ये राहून जामीनवर बाहेर आलेले आहेत. तसेच त्यांच्या मिसेस चित्रपट निर्मात्या मंदाताई निमसे, तसेच विद्यापीठ येथील शास्त्रज्ञ दादाभाऊ यादव, युट्यूब चॅनलचे संपादक वसंतराव झावरे
तसेच राहुरी खुर्द येथील प्राध्यापक संजय शेळके, राहुरी नगर परिषदेचे माजी नगरसेवक व प्राध्यापक व शिक्षक बँकेचे माजी चेअरमन किशोर साकाराम जाधव, तसेच निवृत्त मुख्याधिकारी भाऊसाहेब साबळे यांच्या पत्नी मंगला भाऊसाहेब साबळे, उद्योजक इंजिनियर संजय पवार यांच्या मिसेस उद्योजिका प्रतिभा संजय पवार, मेडिकल व्यावसायिक दीपक बोरा या सर्व संचालकांवर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे। हे सर्व संचालक आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम असताना सुद्धा त्यांनी ठेवीदारांचे पैसे त्या ठिकाणी आज ताब्यात दिलेले नाहीत। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण हे करतायत। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी। राजेंद्र क्लॉथ, गेल्या 55 वर्षांची परंपरा, लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन, शालू, पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या, नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग, नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर, शेरवानीच्या अनेक व्हरायटीज, नऊवार साड्यांचे अनेक प्रकार, देण्याघेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग, ब्रँडेड जेंट्स, लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन, शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड, संगमनेर।